दुर्गापूर एरियामध्ये ताडबाजला लागूनच आहे 12 किलोमीटर बफर पासून इथे WCL नी अप्रूव्ह केलंय मायनिंगसाठी काम सुरू झालं तर वाघ बाहेर जाणार आणि आपल्या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला होतच राहतो। तिथे मायनिंग होता थोड्या कुठे दुसरीकडे केलेलं ते कोल मायनिंग आहे, कोळशाची खाण आहे, अदानीला दिली आहे। अदानी हा नरेंद्र मोदी सरकारचा लाडका जावई आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला होता। आमची सरकार होती, आम्ही त्याला परवानगी दिली नाही। पर्यावरणाचं संतुलन असलं पाहिजे, एकमेकावर डिपेंड आहे माणूस। जर जंगलात रानडुक्कर नसेल तर वाघही राहणार नाही, आणि वाघ असेल तर तो रानडुक्कर आवश्यक आहे। तर हे एकामेकावर ही साखळी आहे, ही साखळी निसर्गाचं समतोल करणारी आहे। पण काही वेड्या लोकांना, ज्याने लग्न झाल्यावर बायको सोडले, त्यांना निसर्ग कळत नाही, म्हणून उद्या निसर्गाचा ऱ्हास होत आहे। जे ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा जो म्हणतो आपण, दिवाळीनंतर हिवाळा सुरू होत होता, पण दिवाळीनंतर उन्हाळ्यासारखी परिस्थिती आली। हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, हे धोका आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत असलेला। ऋतू बदलत चाललेला आहे, हे नसे आम्ही जंगल नष्ट करता आहोत। आणि लाडका जावई नरेंद्र मोदी सरकारचा तो अदानी आहे, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। पण पुढे आम्हाला संधी आली तर आम्ही बंद करू, हे करू देणार नाही।